गुड मॉर्निंग. गेल्या लेक्चरला आपण ॲडम स्मिथचा मूल्य सिद्धांत पाहिला आहे. आज आपण रिकार्डोचा मूल्य सिद्धांत बघणार आहोत. ॲडम स्मिथच्या थोडेसे प्रगत विचार रिकार्डोने मांडले आहेत. आपण सुरुवातीस ॲडम स्मिथचा मूल्य सिद्धांतची उजळणी किंवा रिव्हिजन थोडीशी करू आणि त्यानंतर मग रिकार्डोचा मूल्य सिद्धांत आपण बघू. आता ॲडम स्मिथचा मूल्य सिद्धांत त्यानं मांडलं की वस्तूला दोन प्रकारची मूल्ये असतात. एक म्हणजे उपयोगिता मूल्य आणि दुसरं म्हणजे विनिमय मूल्य. उपयोगितेहून ठरणारं मूल्य म्हणजेच उपयोगिता मूल्य असेल आणि एखादी वस्तू दिली असतात तिच्या बदल्यात इतर वस्तू जे नग मिळतात ते नग म्हणजेच पहिल्या वस्तूचे विनिमय मूल्य. आता त्यानं दोन मूल्य सिद्धांत मांडले आणि एक स्टेटमेंट टाकलं की ज्या वस्तूला मोठी उपयोगिता आहे तिला विनिमय मूल्य असेलच असं नाही, किंवा ज्या वस्तूला विनिमय मूल्य आहे तिला उपयोगिता मूल्य असेलच असं नाही. उदाहरण दिलं, पाणी आणि हिरा. पाण्यामध्ये सर्वात जास्त उपयुक्तता आहे, पण पाणी दिले असता त्याच्या बदल्यात कुठल्याही प्रकारची वस्तू आपल्याला मिळत नाही. म्हणजेच पाण्यामध्ये उपयोगिता मूल्य आहे पण विनिमय मूल्य 0 आहे. दुसरं, हिऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारची उपयुक्तता नाही, पण हिरा दिला असता आपल्याला पुष्कळ नग वस्तू मिळतात. हिऱ्यामध्ये उपयोगिता मूल्य 0 आहे परंतु विनिमय मूल्य जास्त आहे. म्हणून तो म्हणतो की वस्तूचे मूल्य हे विनिमय मूल्यावरून ठरेल. म्हणजे उपयोगिता मूल्याचा सिद्धांत थांबवला आणि विनिमय मूल्याचा सिद्धांत मांडण्यास त्यानं सुरुवात केली. आता वस्तूचे विनिमय मूल्य हे कशाहून ठरेल? ॲडम स्मिथ म्हणतो वस्तूचे विनिमय मूल्य हे श्रमावरून ठरेल. कारण प्रत्येक वस्तू श्रमाच्या माध्यमातून निर्माण होते आणि ज्यावेळी आपण वस्तूची देवाणघेवाणच करतो त्यावेळी आपण श्रमाचीच देवाणघेवाण करतो. म्हणून वस्तूचे विनिमय मूल्य हे श्रमावरून ठरेल. आता त्याने उदाहरण दिलं, एखादी वस्तू तयार करण्यासाठी जेवढे श्रम लागतात त्याच्या दुप्पट श्रम दुसरी वस्तू तयार करण्यासाठी लागत असेल तर दुसऱ्या वस्तूला पहिल्या वस्तूच्या दुप्पट मूल्य मिळेल. त्याने उदाहरण सांगितलं की एक खुर्ची तयार करण्यासाठी जेवढे श्रम लागले असतील त्याच्या दुप्पट श्रम एक टेबल तयार करण्यासाठी लागत असेल तर एका टेबलाचे मूल्य 2 खुर्च्या असतील किंवा 2 खुर्च्यांचे मूल्य 1 टेबल असेल. आता प्रत्येक वस्तूमध्ये श्रम समाविष्ट आहेत आणि ते समान आहेत. हे कसं मोजायचं? तो म्हणतो श्रमाचे मोजमाप वेळेवरून करता येईल. मग त्यानं उदाहरण घेतलं, एक खुर्ची तयार करण्यासाठी 4 तास लागतात आणि एक टेबल तयार करण्यासाठी 8 तास लागतात. तर साहजिकच एका टेबलाचं मूल्य 2 खुर्च्या असतील किंवा 2 खुर्च्यांचं मूल्य 1 टेबल असेल. आता त्याच्यापुढे आणखीन एक प्रश्न निर्माण झाला दिसून येतो. समजा एक अकुशल कामगार 12 तासात एक टेबल तयार करत असेल तर साहजिकच अकुशल कामगाराला जास्त किंमत द्यावी लागेल. म्हणजे एका टेबलाच्या बदल्यात 3 खुर्च्या द्याव्या लागतील. परंतु हे योग्य नाही. तो म्हणतो श्रमाचे मोजमाप हे वेळेवरून करता येणार नाही. त्यासाठी त्याने दुरुस्ती सुचवली. तो म्हणतो वस्तूचे मूल्य हे सौदे आणि वाटाघाटीवरून निश्चित करण्यात यावं. लिलाव पद्धतीनं किंवा वाटाघाटीच्या पद्धतीनं वस्तूचं मूल्य निश्चित करण्यात यावं. पण हेही त्याला मान्य नव्हतं. तो म्हणतो वस्तूचं मूल्य हे श्रमावरूनच ठरेल. त्यासाठी त्याने श्रमाचे 4 अर्थ लावले. त्यापैकी 2 अर्थ त्याला मान्य होते. पहिला म्हणजे श्रम खर्च सिद्धांत आणि दुसरा म्हणजे श्रमसत्ता सिद्धांत. तर श्रम खर्च सिद्धांत म्हणजे काय? तर एखादी वस्तू तयार करण्यासाठी जेवढे श्रम खर्ची पडले असतील ते श्रम म्हणजेच त्या वस्तूचे मूल्य होय. श्रमसत्ता सिद्धांत, एखादी वस्तू दिली असता तिच्या बदल्यात इतर वस्तू जे नग मिळतात त्या नगामध्ये किती श्रम समाविष्ट आहेत त्यावरून ठरणारे मूल्य म्हणजे श्रमसत्ता सिद्धांत.
आता हे दोन सिद्धांत त्याने मांडले आणि तो म्हणतो, जर वस्तूचं मूल्य श्रमाहून ठरत असेल तर वस्तू बाजारात विकली असता सर्वचे सर्व मूल्य श्रमिकाला मिळायच हवे. परंतु भांडवलदार हा श्रमिकास पूर्ण मोबदला देत नाही. तर तो काय करतो, वस्तू बाजारात विकली की श्रमिकास वेतन म्हणून थोडासा भाग त्यातला देतो व राहिलेला भाग हा नफा म्हणून घेतो. मग नफा या मूल्याचा समावेश किमतीत होतो काय, असा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झालेला दिसून येतो. मग यावरती त्याने विचार केला आणि परत मूल्य सिद्धांत मांडत असताना समाजाच्या दोन अवस्था त्याने मांडल्या. समाजाच्या प्राथमिक अवस्थेत वस्तूचं मूल्य कशा पद्धतीने निश्चित होईल आणि समाजाच्या प्रगत अवस्थेत वस्तूचं मूल्य कोणत्या पद्धतीने निश्चित होईल. तो म्हणतो, समाजाच्या प्राथमिक अवस्थेत वस्तूचं मूल्य हे श्रमावरूनच ठरेल. एखादी व्यक्ती जंगलात गेली, जंगलात लाकूड तोडलं, त्याच्यापासून खुर्ची तयार केली, ती खुर्ची बाजारात विकली, जे मूल्य मिळेल ते सर्वच्या सर्व श्रमिकाला मिळेल. म्हणजे समाजाच्या प्राथमिक अवस्थेत वस्तूचं मूल्य श्रमावरून ठरेल आणि समाजाच्या प्रगत अवस्थेत वस्तूचं मूल्य मात्र तो म्हणतो वेतन आणि नफ्यावरून ठरेल. कारण का, तर उत्पादक घटकावरती मालकी प्रस्थापित झालेली असते, जंगलावरती मालकी प्रस्थापित झालेली असते, हत्यारांच्यावरती मालकी प्रस्थापित झालेली असते, श्रमिकाची मालकी श्रमावरती प्रस्थापित झालेली असते. म्हणजे प्रत्येक घटकावरती मालकी हक्क प्रस्थापित झालेला असतो. तर उत्पादन काढत असताना एक भांडवल वापरावं लागतं आणि दुसरं म्हणजे श्रमिक असतात, कामगारला वापरावे लागतात. मग श्रमिक यंत्रे आणि हत्याराच्या सहाय्याने उत्पादन काढत असतो. मग यंत्रे आणि हत्यारे जर श्रमिक वापरत असेल तर साहजिकच यंत्रे आणि हत्याराचा मोबदला म्हणजे नफा हा द्यावाच लागेल. म्हणजे वस्तूचं मूल्य समाजाच्या प्रगत अवस्थेत श्रमिकाला मिळणारे वेतन आणि यंत्रे आणि हत्यारासाठी द्यावा लागणारा नफा या दोहांच्या माध्यमातून ठरेल. म्हणजेच समाजाच्या प्रगत अवस्थेत वस्तूचं मूल्य हे उत्पादन खर्चावरून ठरेल, असा त्यानं सिद्धांत मांडलेला दिसून येतो. आता थोडासा वेगळा आणि विकसित विचार रिकार्डो यांनी मांडलेला आहे. रिकार्डो, ॲडम स्मिथ, जे.बी. से हे सर्वजण सनातनवादी अर्थज्ञ आहेत. यांना सनातनवादी अर्थज्ञ का म्हणायचं, तर यांनी व्यापारवादी, निसर्गवादी यांच्यापेक्षा विकसित असे विचार मांडले म्हणून त्यांना सनातनवादी असं म्हणायचं आहे. या सनातनवाद्यामध्ये पहिला ॲडम स्मिथ आहे, दुसरा रिकार्डो आहे, तिसरा जे.बी. से, पिगू आहेत. त्यातला पहिल्यांदा आपण विचार करूया रिकार्डोचा मूल्य सिद्धांताचा विचार करूया. ॲडम स्मिथचं वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक रिकार्डोने वाचलं आणि त्याला असं आढळून आलं की ॲडम स्मिथचा मूल्य सिद्धांत हा अपुरा आहे, तो पूर्ण करायचा हवा आणि तो पूर्ण करण्याची सुरुवात रिकार्डोने केली. ॲडम स्मिथप्रमाणेच तो म्हणतो की वस्तूला दोन प्रकारचे मूल्य असतील, एक म्हणजे उपयोगिता मूल्य, दुसरं म्हणजे विनिमय मूल्य. आता उपयोगिता मूल्य म्हणजे काय, तर उपयोगितेवरून ठरणारं मूल्य म्हणजेच उपयोगिता मूल्य असेल आणि एखादी वस्तू दिली असता तिच्या बदल्यात इतर वस्तूचे नग मिळतात, ते नग म्हणजेच पहिल्या वस्तूचे विनिमय मूल्य होय. आहे तशी व्याख्या रिकार्डोने घेतली आणि मांडली, त्यात कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही. परत त्या काळात जे.बी.सीने एक मत मांडलेलं दिसून येतं. जे.बी.सी म्हणतो वस्तूला विनिमय मूल्य प्राप्त व्हायचं असेल तर तिच्यामध्ये उपयोगिता असली पाहिजे. परंतु हे मत रिकार्डोला काही पटलं नाही. रिकार्डोने मत मांडलं की वस्तूला देवाणघेवाण करायचं असेल तर वस्तूमध्ये उपयोगिता असली पाहिजे, वस्तूला मागणी जरी यायची असेल तर वस्तूमध्ये उपयोगिता असली पाहिजे. उपयोगितेचे एवढं महत्त्व जाणूनही तो म्हणतो की उपयोगिता ही विनिमय मूल्य मोजण्याचं साधन नाही. म्हणजे उपयोगितेवरून वस्तूचे विनिमय मूल्य ठरत नाही. तर तो म्हणतो की वस्तूचे मूल्य हे विनिमय मूल्यावरूनच ठरेल.
मग ते सांगण्यासाठी त्यानं अर्थव्यवस्थेत 2 प्रकारच्या वस्तू असतात. एक म्हणजे पुनरुत्पादन करता येणारी वस्तू आणि दुसरी म्हणजे पुनरुत्पादन न करता येणारी वस्तू. सर्वसाधारणपणे 2 वस्तूंचा विचार त्यानं केला आणि मूल्य सिद्धांत मांडण्यास सुरुवात केलेली आहे. आता पुनरुत्पादन न करता येणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत? तर जुनी नाणी, जुनी चित्रे, जुने ग्रंथ, जुना पुतळा हे म्हणजे पुनरुत्पादन न करता येणाऱ्या वस्तू आहेत. ज्या वस्तूंचे पुन्हा श्रमाच्या माध्यमातून उत्पादन काढता येत नाही अशा वस्तू म्हणजेच पुनरुत्पादन न करता येणाऱ्या वस्तू आहेत. ह्या पूर्वी कधीतरी श्रमाच्या माध्यमातून निर्माण झालेले असतात, पण आता त्यांचं उत्पादन आपल्याला श्रमाच्या माध्यमातून करता येत नाही. आता अशा वस्तूंचं मूल्य कसे ठरेल? तर तो म्हणतो अशा वस्तूंचे मूल्य त्यांच्या दुर्मिळतेवरून ठरेल. समजा पूर्वी 8 तासात एक पुतळा निर्माण झाला असेल आणि सध्या 8 तासात एक टेबल तयार झाला असेल, तर त्या पुतळ्याचे मूल्य एक टेबल असणार नाही. तर त्या पुतळ्यास त्या टेबलापेक्षा जास्त किंमत द्यावी लागेल. म्हणजे जेवढी वस्तू दुर्मिळ तेवढी तिला जास्त किंमत मिळेल. म्हणजे पुनरुत्पादन न करता येणाऱ्या वस्तूचे मूल्य तिच्या दुर्मिळतेवरून ठरेल. म्हणतो की दुर्मिळ वस्तू किंवा पुनरुत्पादन न करता येणाऱ्या वस्तू अर्थव्यवस्थेत अल्प असतात, कमी असतात. त्यांच्या मूल्याचा सिद्धांत मांडण्यापेक्षा ज्या वस्तू संख्येने अर्थव्यवस्थेत जास्त असतात अशा वस्तूंच्या संदर्भात मूल्य सिद्धांत मांडणं गरजेचं आहे. मग त्या वस्तू म्हणजेच पुनरुत्पादन करता येणाऱ्या वस्तू. आता पुनरुत्पादन करता येणाऱ्या वस्तू निर्माण करणारे उत्पादक घटक आहेत श्रम, भूमी आणि भांडवल. श्रमाला आपण वेतन देतोय, भूमीला आपण खंड देतोय आणि भांडवलाला नफा दिला जातो. त्या काळात संयोजकाचाही शोध लागलेला नव्हता, त्यामुळे संयोजक या ठिकाणी घेतलेला नाही. त्यांनी 3च उत्पादक गट गृहीत धरलेत. एक म्हणजे श्रम, भूमी, भांडवल आणि त्यांना मिळणारे मूल्य म्हणजे वेतन, खंड आणि नफा. वस्तू तयार करण्यासाठी हे 3 घटक लागतात. तो म्हणतो भूमीला जो खंड दिला जातो हा खंड सुरुवातीस वस्तूची किंमत ठरते आणि किंमतीनंतर खंड ठरत असतो. म्हणजे वस्तूच्या किंमतीच्या निश्चितीमध्ये भूमी या घटकाचा समावेश होत नाही. सुरुवातीस किंमत ठरेल, त्यानंतरच खंड ठरेल, असा त्याने विचार केला. आता 2च घटक राहिले उत्पादक घटक ज्याच्यावरती किंमत ठरते. एक म्हणजे श्रम असेल, कामगार असेल आणि दुसरा म्हणजे भांडवल असेल. म्हणजे वस्तूचं मूल्य आता 2च गोष्टीवरून ठरेल, घटकावरून ठरेल. एक म्हणजे श्रम, दुसरं म्हणजे भांडवल. आता त्यानं दुसरा विचार केला तो म्हणजे भांडवलाचा. भांडवल म्हणजे यंत्रे आणि हत्यारे आहेत. हे पूर्वी कोणीतरी तयार केलेले आहेत, म्हणजेच ते एक प्रकारचे संचित श्रम आहेत. आता एखादे यंत्र त्या काळात 10 तासात तयार झाले म्हणजे 10 तासाचे श्रम त्या यंत्रामध्ये समाविष्ट आहेत. यंत्रे हे काय तर एक प्रकारचे संचित श्रम आहेत. मग उत्पादन काढताना सध्याच्या काळात उत्पादन काढताना आपण कामगार श्रम वापरतो आणि दुसरं घटक भांडवल वापरतो, म्हणजे यंत्रसामुग्री वापरतोय. यंत्रसामुग्री म्हणजेच काय तर संचित श्रम आहेत. म्हणजे आजचं उत्पादन आपण श्रम आणि संचित श्रमाच्या माध्यमातून काढतोय असं मत या रेखाडोनी मांडलं. मग चालू श्रम आणि संचित श्रमाच्या माध्यमातून उत्पादन निघत असेल तर साहजिकच वस्तूचं मूल्य हे श्रमावरून ठरेल. ते कसं ठरेल याचा थोडासा विचार आपल्याला करायचा. आता एक श्रमिक 1 तास यंत्राचा वापर करून उत्पादन काढत आहे. तर श्रमिकाचा 1 तास काम आणि संचित श्रमाचं 1 तास काम म्हणजे भांडवल वापरून यंत्रसामुग्री वापरून 1 तास काम केलं
2 तास काम करून एक वस्तू तयार केली असेल तर साहजिकच त्या वस्तूचं मूल्य 2 तासाच्या श्रमाच्या मूल्या इतकं असेल. मग ती वस्तू 2 तासाची देऊन दुसऱ्याकडून आपण 2 तासाची दुसरी वस्तू घेऊ शकतो. म्हणजेच वस्तू उत्पादन काढणारे घटक चालू श्रम आणि संचित श्रम जेवढे तास काम करतील तेवढे तास त्या वस्तूचं मूल्य असेल. म्हणजे वस्तूचं मूल्य हे कशावरून ठरेल तर श्रमावरूनच ठरेल. वस्तूचं मूल्य जेव्हा श्रमावरून ठरत असेल तर यंत्रे आणि हातरे याच्यावरती मालकी भांडवलदाराची असते. भांडवलदाराला मोबदला मिळाला तरच तो यंत्रे आणि हातारे म्हणजे संचित श्रम कामगारास म्हणजे श्रमिकास वापरायला देईल आणि मग श्रमिक त्याचा वापर करेल आणि उत्पादन काढेल. जर भांडवलदारास कसलाच मोबदला मिळत नसेल तर तो श्रमिकास आपली यंत्रे आणि हाताळे वापरण्यास देणारच नाही किंवा तो यंत्रे आणि हाताळे खरेदीच करणार नाही. यंत्रे आणि हाताऱ्यापासून त्याला काही जर मोबदला मिळत असेल तरच तो खरेदी करेल आणि श्रमिकांना वापरास देईल. मग या संदर्भात रिकार्ड म्हणतो, जर चालू श्रम आणि संचित श्रमाच्या माध्यमातून उत्पादन काढलं जात असेल तर संचित श्रमाच्या वापरासाठी भांडवलदारास काहीतरी मोबदला द्यावा लागेल. तो मोबदला म्हणजे नफा असेल. मग वस्तूचे मूल्य निश्चित कसे होईल? म्हणजेच वस्तूच्या मूल्याच्या निश्चितीमध्ये नफ्याचा समावेश होतो का काय, असा प्रश्न त्याच्यापुढे पडलेला दिसून येतो. हा प्रश्न त्याला काही सुटेना म्हणून त्यानं मूल्याच्या संदर्भात 3 दुरुस्त्या सुचवल्या. त्यामध्ये पहिली दुरुस्ती होती की श्रम हे गुणात्मकदृष्ट्या भिन्न असतात. दुसरी दुरुस्ती, भांडवल उत्पादन क्षमतेच्या बाबतीत भिन्न असतात. आणि तिसरी दुरुस्तीने सुचवली की नफ्याचा किंमतीत समावेश होतो. त्या पहिल्या दुरुस्तीचा विचार करू की ज्या दुरुस्तीमुळे मूल्यावरती परिणाम होणार आहे. तो म्हणजे कोणता? तर श्रम गुणात्मकदृष्ट्या भिन्न असतात. तो म्हणतो श्रम कुशल असतात, अकुशल असतात आणि त्याचा परिणाम वस्तूच्या मूल्यावरती होत असतो. समजा कुशल कामगार जी वस्तू तयार करतो तिचं मूल्य हे वेगळं असेल आणि अकुशल कामगार जी वस्तू तयार करतो तिचं मूल्य वेगळं असेल. अकुशल कामगाराला कुशल कामगारापेक्षा जास्त किंमत द्यावी लागेल. आता या ठिकाणी विचार करू, एक सोनार 1 तासात जी वस्तू तयार करतोय तिचं मूल्य एक लोहार 8 तासात जी वस्तू तयार करतो याच्याबरोबर असेल. म्हणजेच सोनाराचा 1 तास म्हणजे लोहाराचे 8 तास असतील. कुशलता आणि कार्यक्षमतेचा परिणाम हा वस्तूच्या मूल्यावरती होईल असं मत या रेकार्डोने मांडलं. तर दुसरा त्यांनी दुरुस्ती सुचवली ती म्हणजे भांडवलाची उत्पादन क्षमता. भांडवलाची उत्पादन क्षमता ही भिन्न असते. प्रत्येक यंत्राची उत्पादन क्षमता वेगळी असते. प्रत्येक यंत्र किती तासात किती उत्पादन काढेल यावरून त्याची उत्पादन क्षमता आपण मोजतो. 2 यंत्रांची उत्पादन क्षमता समान असेल तर पहिल्या यंत्राने तयार केलेली वस्तूचं मूल्य हे दुसऱ्या यंत्राने तयार केलेल्या वस्तूच्या मूल्याइतकं समान असेल. पहिल्या यंत्राची उत्पादन क्षमता कमी असेल तर दुप्पट मूल्य दुसऱ्या यंत्राला वस्तूच्या निर्मितीच्या मूल्याला द्यावं लागेल. एक यंत्र 1 तासात एक तांब्या निर्माण करतं आहे आणि दुसरं यंत्र 4 तासात एक बादली तयार करत असेल तर दुसऱ्या यंत्राच्या वस्तूला पहिल्या यंत्राच्या चौपट मूल्य मिळेल. म्हणजे एका बादलीचं मूल्य 4 तांब्या असतील किंवा 4 तांब्यांचं मूल्य 1 बादली असेल. म्हणजे वस्तूच्या मूल्यावरती कुशलता कार्यक्षमतेचा परिणाम होत असतो. त्याचबरोबर भांडवलाच्या उत्पादन क्षमतेचाही परिणाम होतो. आता त्याने विचार केला शेवटचा की तो म्हणतो
वस्तूच्या मूल्याच्या निश्चितीमध्ये नफ्याचा समावेश होतो. वस्तूच्या किमतीत नफ्याचा समावेश होतो. आता म्हणतो तो म्हणजे वस्तूचं मूल्य कशावरून ठरेल, तर एक चालू श्रम म्हणजे त्याला दिलं जाणारं वेतन, दुसरं म्हणजे संचित श्रम भांडवल, त्याला देणारा मोबदला म्हणजे नफा. म्हणजे वेतन आणि नफ्यावरून वस्तूचं मूल्य निश्चित होईल असं तो म्हणतोय. पण परत तो म्हणतोय त्या 3 दुरुस्त्या सुचवूनही तो परत म्हणतोय विशिष्ट परिस्थिती गृहीत धरली तर वस्तूचं मूल्य हे श्रमावरूनच ठरेल. हे एका विशिष्ट किंवा माझ्यापेक्षा श्रेष्ठ लेखकाने लिहिण्यास घ्यावं, मी यातून माघार घेतो. असं पत्र त्यानं मॅकॅकूनला लिहिलं, त्याचा मित्र. त्याला हे पत्र लिहिलं आणि ह्या मूल्य सिद्धांतातून माघार घेतली. आज आपण 2 सिद्धांत प्रामुख्याने पाहिले. एक म्हणजे ॲडम स्मिथचा मूल्य सिद्धांत, त्याची मांडणी, आणि दुसरा म्हणजे रिकार्डोचा मूल्य सिद्धांत. हा मूल्य सिद्धांत मांडण्याच्या दृष्टिकोनातून चांगला आहे. त्याने जरा बऱ्यापैकी मूल्य सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला, पण तो शेवटी तो अडकला आणि त्याला तो काय प्रश्न सुटलेला नाही. पण हाच मूल्य सिद्धांत परत कार्ल मार्क्स यांनी योग्यरित्या मांडला. त्या दोघांच्यापेक्षाही विकसित असा विचार कार्ल मार्क्स यांनी पुढे मांडला. आज आपण 2 मोठ्या अर्थज्ञांचा विचार केला आहे आणि त्यांच्या श्रममूल्य सिद्धांताचा आपण विचार केला आहे. थोडंसं जर पुस्तक मिळालं तर वाचून बघा आणि काही शंका असतील तर विचारू शकताय. आज मी ते थांबतो. पुढच्या 3ऱ्या लेक्चरला आपण परत रिकार्डोवरती थोडासा विचार करू. त्याच्या आणखीन काही विचार आहेत, त्या विचारांचा आपण अभ्यास करू. ओके, थँक्स.